नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी दाखल केलेली याचिका परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांनी बुधवारी फेटाळली आहे। धनंजय मुंडे यांनी पत्नी म्हणून आपल्या नावाचा उल्लेख त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात टाळलं असून खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांची निवडणूक रद्द केली होती, अशा बातम्या समोर आल्या। या प्रकरणी करुणा मुंडे यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। त्यावरील सुनावणी परळीच्या प्रथम वर्ग न्यायालयात पार पडली। या प्रकरणात दोन्ही बाजूच्या युक्तिवाद झाल्यानंतर करुणा मुंडे यांची तक्रार परळी न्यायालयाने फेटाळली। मागील वर्षापासून न्यायालयीन लढाईच्या फेऱ्यात अडकलेले धनंजय मुंडेंना परळीच्या निर्णयाने दिलासा मिळाल्याचं मानलं जातं। यापूर्वी कृषी विभागाच्या खरेदीत धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचार केला होता असा आरोप करण्यात आला होता। त्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये कोणतेही तथ्य आढळले नसल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदाराला दंड थोपटला होता। मात्र करुणा मुंडे यांच्या पोटगीशी संबंधित अन्य एका प्रकरणात करुणा मुंडे यांना दिलासा मिळाला होता। करुणा मुंडे त्यांनी त्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला असून या प्रकरणात त्यांना व त्यांच्या मुलासाठी कारवाईच्या खर्चासाठी पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना दिले आहेत। या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात धनंजय मुंडेंनी धाव घेतल्यानंतर तिथेही त्यांची याचिका फेटाळली होती। धनंजय मुंडेंनी आपला मानसिक छळ केला असून आरोप असा करुणा मुंडेंनी केला होता। माणिकराव कोकट यांना खोट्या कागदपत्राच्या आधारे सदनिका काय मिळाल्या प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतरही त्यांना राजीनामा द्यावा लागला असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।